महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्ट्रॉंग रूमवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर। जालना लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमवर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची करडी नजर आहे। त्यांच्या मोबाईलवर असून स्ट्रॉंग रूमला मोठा पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आला आहे। जालना लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असून याकरिता 13 मे रोजी जालना लोकसभा मतदारसंघात मतदान झाले। त्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन जालना येथील ITI कॉलेज परिसरात तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये जमा करण्यात आले आहेत। याच ठिकाणी 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे। मात्र निकालापूर्वी ईव्हीएम मशीन मध्ये कोणतेही फेरबदल होऊ नयेत याकरिता या ठिकाणी केंद्रीय पोलीस जवानांसह महाराष्ट्र पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे। शिवाय या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून या सीसीटीव्हीचा ॲक्सेस थेट जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मोबाईलवर देखील घेण्यात आलेला आहे। यामुळे या ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता थेट जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतली जात आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, जालना। माझी रोज स्ट्रॉंग रूमला व्हिजिट असते आणि त्याच पद्धतीनं SDO ARO म्हणून जे काम करतात तर त्यांचीही ड्युटी लावलेली आहे। सोबत एक गॅझेटेड ऑफिसर राऊंड द क्लॉक असतात, त्यांच्या 8-8 तासाच्या ड्युटी तिथे लावलेल्या आहेत। 2 टेक्निशियन आहेत, ते तिथे पूर्ण वेळ असतात। आपल्याकडे सुरक्षेच्या दृष्टीनं जो बंदोबस्त असतो तर इनर कॉरिडॉर जो आहे जिथे आपण लॉक केलं आहे तिथे फक्त सेंट्रल पोलीस फोर्स तो CAPF असतो, आतमध्ये कोणालाही परवानगी, तर स्टेट पोलीस किंवा इतर लोकांना परवानगी त्यामध्ये नसते। त्याच्यानंतर बाहेरचं कॉरिडॉर हा SRPF आणि पोलीस अशा पद्धतीनं तो लावलेला आहे। सशस्त्र सर्व जवान तर तिथं त्या पद्धतीनं CAPFचे तैनात असतात आणि स्टेट पोलीससुद्धा तितकाच कडेकोट बंदोबस्त तिथं तो पूर्णपणे असतो। सर्व जो परिसर आहे तो कॉर्डन केलेला आहे। आतमध्ये कोणालाही अनधिकृत एंट्री तिथे विदाऊट परवानगी तिथे आतमध्ये नाही आहे। जो कॅम्पस आहे आपला स्ट्रॉंग रूमचा तर तो MIDC फेज 3 मध्ये तिथे आहे। आतमध्ये सर्व प्रकारचं CCTV आणि त्या पद्धतीचं बॅकअप उमेदवारांना 24 तास बघता येईल अशा पद्धतीचं तिथं बसण्याची व्यवस्था, कूलरची व्यवस्था तिथे केलेली आहे। तर त्या पद्धतीनं CCTVच्या दृष्टीनं सुद्धा चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत की CCTV जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं 2 सिस्टीम्स, बॅकअपसुद्धा 2 आहेत आणि त्या पद्धतीची सर्व दक्षता ते घेतलेली आहे। त्याचं जे CCTVचं एक फीड असतं ते माझ्याकडं मी स्वतः ऑफिसमध्ये असतं, मोबाईलवर माझ्या असतं, तर त्याचंही मी पाहणी करत असतो। अशा पद्धतीनं सर्व ECI गाईडलाईननुसार सर्व ज्या सूचना सांगितलेल्या आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।